तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे दादांची आठवण काढत भावूक झाल्या। दादा कामाबाबतीत ओरडायचे सुद्धा, पण त्यापेक्षाही जास्त प्रेम करायचे असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नेता खोया है, उनका कोई रिप्लेसमेंट है नहीं। उन्होंने हर एक कार्यकर्ता हम सबको अपने परिवार के सदस्य की तरह प्यार दिया। हम उनको कभी देख नहीं पाएंगे, उनको कभी सुन नहीं पाएंगे। अच्छा काम करने के लिए जो उनका हमेशा मार्गदर्शन मिलता था, थोड़ी डांट भी खाते थे, उससे कई ज़्यादा प्यार उनसे मिला, गाइडेंस मिला, सपोर्ट मिला। उनको बहुत मिस करेंगे। काय भावना आहेत दादांबद्दलच्या? दादांच्या भावना सांगणं खूप कठीण आहे सर। आम्हाला जे दादाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं, प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, पण ते दादाचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही। ते कायमस्वरूपी मनामध्ये राहून जाईल। आम्ही जेव्हा दादा उदगीरला यायचे, आमच्या जळकोटला यायचे, तेव्हा एकच नारा असायचा, कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला। एकच वादा, अजित दादा। पण हा नारा आता आमच्या उदगीरमध्ये आणि जळकोटमध्ये घुमण्याला दिसणार नाही दादा, कारण कायम सोबत राहण्याचा वादा आता तुटलेला आहे। आम्ही वादा तुटले, दादा आम्हाला सोडून गेलेत, पण दादाच्या विचाराला सोडून जाणे आम्ही कार्यकर्ते नाही। शेवटच्या श्वासापर्यंत दादा सोबतच राहू आणि दादाच्या पक्षासोबतच राहू। शेवटची भेट कधी झाली होती तुमची आणि अजित दादांची? माझी आणि दादाची विदर्भामध्ये दादा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते, तेव्हा माझी आणि दादाची हिंगणघाट येथे भेट झालेली होती। दादांना मी एक गिफ्ट सुद्धा केलेलं होतं, हे पुस्तक दादांनी। आणि तेव्हा माझ्या गावामध्ये आणि दादाच्या मी हे केलं, दादाशी चर्चा केली, तेव्हा माझ्या महापूर आलेला होता माझ्या गावामध्ये। दादांनी लगे मला सांगितलं की चंद्रशेखर तू जा तुझ्या गावामध्ये। मी संजय बनसोड साहेबांना सांगितलं, कारण आमचे आमदार संजयजी बनसोड साहेब आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी निरोप दिलेला होता की आतनूरमध्ये खूप महापूर आलेला आहे आणि असं चंद्रशेखर आमच्याकडे आलेला आहे, तिकडे तातडीने लक्ष द्या। मग ताबडतोब मी तिथे गेल्यानंतर सुद्धा दादाचा फोन आला, माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादाचा फोन आला, चंद्रशेखर तिथली परिस्थिती कशी आहे। तेव्हा मी दादांना सांगितलं, दादा परिस्थिती आता सध्या आटोक्यात आलेली आहे, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा प्रेम करणारा दादा होता, म्हणून जिथपर्यंत आम्ही दादासाठी आलो। म्हणजे इतकं प्रेम दादांचं बारामतीवर तितकंच प्रेम आमच्या उदगीर मतदारसंघावर होतं, जळकोट मतदारसंघावर होतं। जेव्हा काल परवा आमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लातूरला दादा सुद्धा आले होते आम्हाला, आणि जसं आम्हाला विलासराव देशमुख साहेब होते तसंच आम्हाला दादा होते। आमच्या उदगीरचा इतका विकास केलाय त्यांनी की जशी बारामती आता ही जशी बारामती आहे तशी आमचं उदगीर जेव्हा तुम्ही येऊन बघाल तेव्हा तशी उदगीर आमच्या दादांनी केलेला आहे, ते संजय बनसोड साहेबांच्या माध्यमातून। दादांनी आम्हाला खूप प्रेम केले। माझ्यासारख्या अनेक तरुणांना तयार करण्याचं काम मी आज जे सरपंच आहे ना, दादामुळे साहेब। माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादाने न्याय दिलाय, पण नियतीला मान्य नव्हता, आणखीन दादा राहायला पाहिजे होता। बरोबर, नियतीने घात केला, नियतीला मान्य नव्हतं। अजून काही आहेत आपल्यास? कुठून आलाय दादा तुम्ही? आम्ही दादांच्या सासवडीवरून आलोय, धाराशिव उमरगा तालुक्यातून आलोय। मी बाबा पवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आहे, दादाचा सच्चा कार्यकर्ता आहे। खरं